गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाने आपली संघटन शक्ती दाखवत भव्य शक्ती प्रदर्शन केले। काँग्रेस उमेदवारांच्या नामांकन दाखल कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी उत्साही उपस्थिती लावली। यावेळी लोकप्रिय आमदार रामदास मसराम हे स्वतः उपस्थित राहून उमेदवारांचा मनोबल उंचावले। शहरातून काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या रॅलीत युवक, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। मार्गभर घोषणाच्या गजरात संपूर्ण वातावरण दणाणून गेले आणि निवडणुकीची चुरस स्पष्टपणे जाणवत होती। या प्रसंगी आमदार रामदास मसराम म्हणाले, देसाईगंज नगर परिषदेचा विकास हा काँग्रेसचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे। आज जनतेकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आगामी सकारात्मक बदलाचा स्पष्ट संकेत आहे। काँग्रेसच्या या शक्ती प्रदर्शनामुळे स्थानिक राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणुकीबाबतची उत्कंठा आणखी वाढली आहे। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला सामोरे जात आहे। कसल्याही प्रकारे ज्या आमच्या पक्षातून काही लोकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला अशा प्रकारची जे भाग आहे तो त्याचा कसल्याही प्रकारे फरक काँग्रेस पक्षाला पडणार नाही। काँग्रेस पक्ष तेवढ्याच ताकदीनं पुढे जाणार आहे। आमच्या पक्षातून काही लोक जर गेले असतील पण दुसऱ्या पक्षातून आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे आणि म्हणून कसल्याही प्रकारे या आउटकमिंगचा काही फरक पडणार नाही। पक्ष तेवढ्याच ताकदीनं सर्वसामान्यांचा पक्ष SC ST OBC मायनॉरिटी समाजाला घेऊन हा काँग्रेस पक्ष तेवढ्याच ताकदीनं या नगर परिषद निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकदीनं सर्व जागा लढवणार आणि निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी हे जनतेनं घेतलेली आहे। जनतेनं हे इलेक्शन मागील अनेक वर्षाची जी सत्ता BJPची होती त्या सत्तेला उकरून फेकण्याचं जनतेनं ठरवलेलं आहे, जनतेनं मन बनवलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काय आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक सर्वच्या सर्व निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी जनतेनं घेतली आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो प्रण केला आहे आणि काँग्रेस पक्ष दुसऱ्या पक्षाचा पूर्णपणे पराभव करेल असा आम्हाला विश्वास आहे। विशेष प्रतिनिधी NTP न्यूज मराठी, गडचिरोली।